नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 4 मे 2026. सकाळचे 7:30 वाजल्यात. आता आपण पुणे मुंबई मिसिंग लिंकमध्ये प्रवेश करत आहोत. आता आपण पुण्याच्या दिशेने मुंबईकडे मार्गक्रमण करत आहोत. तर हा साधारणपणे 2009ला या बांधकामाला परवानगी दिली. पुण्याकडून नवयुग इंजिनिअरिंग काम करत होतं, शेगड इन्स्टिट्यूटकडून, आणि तिकडून मुंबईकडून ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी काम करत होती. तर आपण बोगद्यामध्ये जे विड्थ पाहू शकता, साधारणपणे 4 लेन आहे. हे जगातील सर्वात रुंद हा बोगदा आहे. म्हणजे साधारणपणे 23.75 मीटरचा, म्हणजे आपल्या फुटामध्ये पाहिलं तर 75 फूट याची पूर्ण रुंदी आहे. आणि ठिकठिकाणी 10 ठिकाणी क्रॉसिंग केले. आता सध्या त्या ठिकाणी पत्रे मारले आहेत, त्याच्यामधून कार, बस वगैरे जाऊ शकतात, त्यासाठी केलं आहे. आणि प्रत्येक 150 ते 300 मीटरवरती CCTV कॅमेरे आहेत. आणि आत्ता टनलमध्ये, बोगद्यामध्ये 80 किलोमीटर प्रति तासाने आपण गाडी चालवू शकतो, अशी यांनी सुविधा केलेली आहे. आणि याच्यामध्ये 2 बोगदे आहेत लागोपाठ. तर त्याचं साधारणपणे दोन्ही बोगद्यांचं एक आहे 9 किलोमीटरचा आणि एक थोडासा त्याच्यापेक्षा कमी आहे, असं दोन्ही मिळून 10.5 किलोमीटरचा हा बोगदे आहेत. आता आपण पाहू शकता, आता आपण पुण्याकडून बाहेर पडून आता आपल्यासमोर एक प्रशस्त दोन्ही बोगद्यांच्या मध्ये केबल ट्रे ही दरी होती. तर दरीवरती केबल ट्रे ब्रिज बांधलेला आहे. आपण आता पाहू शकता, हे आपल्यासमोर दिसतोय. हा साधारणपणे जमिनीपासून 132 फूट हाईट आहे याची जमिनीपासून. आणि साधारणपणे हा केबल ट्रे 650 मीटर रुंद आहे, म्हणजे दोन्ही बोगद्यांच्या मध्ये. म्हणजे आपण जर याच्यामध्ये किलोमीटरमध्ये पाहिलं तर 2 किलोमीटरचा हा केबल ट्रे ब्रिज आहे. आणि हा 180 मीटर लोणावळा तलावाच्या खालून गेलेला आहे. आपण पाहू शकता किती प्रशस्त बांधलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे इतकी उंची असल्यामुळं हे खूप काम करणं जिकीर होतं. त्याच्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा केबल ट्रे ब्रिज बनवला गेलेला आहे. तर आता आपल्या समोर जे दिसते तिकडून आलेलं आहे ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि आपण जिथून आता बाहेर पडलो ते बनवलेलं आहे नवयुग इंजिनिअरिंग या कंपनीनं, जी तेलंगणाची आहे. आता हा समोरचा बोगदा आहे, हा छोटा आहे. याच्यामध्ये आता पटकन आपण बाहेर पडतोय. तर सकाळी आपल्याला इकडून जाण्याचा योग आला. तर सकाळी आपण हे पहिल्या टोल नाक्यावरती 240 रुपये आपले कट झाले. आणि खोपोलीवरून आपण एक्झिट केलं, कारण आपल्याला अलिबागला जायचं होतं. तर त्या ठिकाणी टोलचे काय सकाळी पैसे कट झाले नाहीत. तर आता आपण इथून बाहेर पडलेलं आपण पाहू शकता. तर हा खाली तुमच्या ह्याला खालापूरला वगैरे कनेक्ट होतो. तर यानंतर आपण रस्ता वगैरे प्रशस्त बनवलेला आहे. आता आपण परतीचा प्रवास करतोय. दुपारचे 3 वाजलेत. आता आपण पुण्याकडे मार्गक्रमण करतोय. तर आता आपल्यासमोर खालापूरकडून येताना जे बोगद्यात तोंड लागतं, म्हणजे जे ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बनवलेलं आहे, ते आपल्याला आता समोर पाहावयास मिळेल. तर हा समोरचं इकडून जे आहे खालापूरकडून, हे ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बनवलेलं आहे. तर साधारणपणे 2019ला हे काम चालू झालं. त्यावेळेला याचा खर्च कमी होता. आता हा खर्च वाढत जाऊन 6,700 कोटीवर हा खर्च केलेला आहे. आणि वरती दगडी कोसणे म्हणून जाळ्या वगैरे लावायचं चाललेलं आहे काम. आणि एकदम अद्ययावत व प्रशस्त हा बोगदा आहे. 4 लेन आहेत याच्यामध्ये. आणि ठिकठिकाणी एखादी गाडी बंद पडली तर बाजूला गाडी पार्क करण्यासाठी जागासुद्धा केलेली आहे. व जवळपास ह्या मोठ्या 9 ते 10 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये जवळजवळ 1 किलोमीटरवरती क्रॉसिंगसुद्धा केलेलं आहे. गाडी अचानक बंद पडली किंवा काय झालं, याच्यामध्ये SOS सिस्टमसुद्धा दिली आहे की तुम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये संपर्क साधून तुम्ही मदत मागू शकता. प्रथमोपचार केंद्रसुद्धा याच्यामध्ये, प्रथमोपचार पेटीसुद्धा सर्व ठिकाणी उभं केले आहेत. CCTV आहेत 150 ते 300 मीटरवरती प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत. आणि आत्ता या केबल ट्रे ब्रिजवरती थांबण्यास परवानगी नाही. साधारणपणे पोलीस प्रशासन 500 ते 1000 रुपयाची ऑनलाईन चलन पावती करते. तुमच्याशी काही चर्चा करत बसत नाही. तुम्ही जर थांबला तर तुमची पावती होणार. आपण पाहू शकता आता बरेचसे लोक थांबले तर पोलीसवाल्यांची पावती करतात. आपण पाहू शकता किती प्रशस्त हा मोठा केबल ट्रे ब्रिज आहे. म्हणजे हा
पर्यटनाचा सुद्धा विषय मानला जाते. लोक काय लोक तर आम्ही येताना पाहिली की पुण्याकडून लोक यायची आणि मध्यंतर क्रॉसिंगवरून टर्न मारून परत पुण्याकडे जायचं. म्हणजे फक्त हा केबल स्ट्रीप ब्रिज पाहण्यासाठी लोक पुण्यावरून 250 रुपये 40 रुपयाचा टोल काढून यायची आणि परत तिथे प्रवास करायची. म्हणजे ती लोक विचारत असणार 500 रुपये गेले जाऊ दे, पण निदान हा पूल तर आपल्याला बघता येईल. तर अशा पद्धतीने हा यांनी केबल स्ट्रीट वॉटर ब्रिज आम्ही जवळून पाहिलं तर केबल साधारणपणे 8-8, 10-10 इंच रुंदीच्या केबलचा असा घेरा होता गोल. इतक्या मोठ्या केबल आहेत. आता याच्यावरती सुद्धा दरडी कोसळू नये म्हणून वरून जाळ्या वगैरे लावायला चालल्यात. आपण पाहू शकता. आता आपण खालापूरकडून पुण्याकडे मार्गक्रमण करतो. हा त्या बाजूचा बोगदा आहे. जितका प्रशस्त व अद्यावत हा बोगदा बनवलेला आहे. आणि असा सेम बोगदा आता पुणे रिंग रोडमध्ये बनवायला चाललेला आहे. ते काम सुद्धा कल्याणच्या बाजूने नवयुग इंजिनिअरिंग करत आहे आणि इकडनं आपल्या खरमरी या बाजूने पेरनगुट या बाजूने RVR इन्फ्राप्रोजेक्ट ही कंपनी करत आहेत. ही जुनी कंपनी एकाच म्हणजे यांचे नातेवाईक आहेत एकमेकाचे. त्यामुळे दोन्ही बाजूने करतो सुद्धा एक मोठा बोगदा आहे पुणे रिंग रोडमधला. म्हणजे ह्या मिसिंग लिंक नंतर तो एक मोठा बोगदा असणार आहे पुणे रिंग रोडमध्ये. आम्ही ह्या दोन्ही ठिकाणी काम करायला गेलो होतो. ज्यावेळेचं बांधकामाधीन जेव्हा होता 2020-22 त्याच्यासुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहेत. ज्यावेळेला हा बोगदा कसा होता त्यावेळेला आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी काम करायला गेलो होतो. त्यावेळेला आमच्याकडे ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे. अशा पद्धतीने हा प्रशस्त व अद्यावत बोगदा बनलेला आहे. आता बाहेर पडल्यानंतर हे पिवळं जे दिसते ते स्थानिक गावकरी आहेत त्यांच्यासाठी क्रॉसिंगसाठी हे बनलेलं आहे. आता याचं वरती फक्त त्याच्या मेन एक्सप्रेसवरचं काम झालेलं आहे. बाजूचे कनेक्टिव्हिटी जोडायचं कॉन्क्रीट वगैरे काम चालू आहे की ज्या लोकांना